सीमाताई महेश हिरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ नागरिक व महिलांना छत्री वाटप। नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भावी मंत्री तथा कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सातपूर येथील रेशीम घाटी लॉन्स पपाया नर्सरी जवळ मोठ्या उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री डेव्हलपर्स, श्रावण शरद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उषाताई शिंदे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। दरम्यान यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, भाजपा नेते महेश हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, रश्मिताई हिरे बेंडाळे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आमदार सीमाताई हिरे यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी सीमाताई हिरे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक व महिलांना छत्री वाटपाचा देखील कार्यक्रम संपन्न झाला। तसेच मिसळ पार्टीचे देखील आयोजन करण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी मनसोक्त आस्वाद घेतलाय। यावेळी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत सीमाताई हिरे यांनी आपले मनोगत मांडले। या प्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजित कार्यक्रमाचे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनी तसेच उपस्थित मंच यांचे सहर्ष स्वागत करतो। आज रोजी आपल्या लाडक्या आमदारताई सीमाताई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी श्रावण उर्फ शरद भाऊ शिंदे आपल्या सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो। असेच प्रेम, अशीच आपुलकी आपण वेळोवेळी मला द्यावी ही नम्र विनंती। मी आई तुळजा भवानी चरणी अशी प्रार्थना करतो की लवकरच सीमाताई यांना मंत्रिपदी बघण्याची पश्चिम मतदारसंघाची इच्छा व अपेक्षा आहे व आई तुळजा भवानी ती लवकरात लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आपल्या मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई महेशराव हिरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरता जमलेले सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, उपस्थित या मतदारसंघातील सर्व मान्यवर, आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष, कर्तव्य तत्पर, लोकप्रिय आमदार सीमाताई हिरेंचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय। खरं तर वाढदिवसाच्या दिवशी हे कार्यक्रम करणं सर्व शक्य नव्हतं, म्हणून 5 दिवसापासून विविध कार्यक्रम या मतदारसंघात सुरू आहे आणि माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातला हा उच्चांक असेल की इतके कामे करून वाढदिवस सीमाताई साजरा करतात। आज या ठिकाणी सातपूर मंडल आणि श्रावण उर्फ शरद भाऊ शिंदे यांच्या वतीने स्नेह भोजन म्हणता येईल किंवा गेट टुगेदर म्हणता येईल आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम सातपूर मंडल आणि श्रावण भाऊनी ठेवलेला आहे। अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा वाढदिवस साजरा करताना त्यांनी ठेवला आहे। त्याचं कारण असं की छत्री ही 2 सीझन मध्ये उपयोगी पडते, एक पावसाळ्याचा उपयोगी पडते, उन्हाळ्याचा उपयोगी पडते। श्रावण भाऊ पुढच्या वेळेस हिवाळ्याकरता काय लागेल ते करा, म्हणजे तिन्ही सीझनची काळजी आपल्या आमदार सीमाताई या मतदारसंघातल्या लोकांकरता घेतील। मी ज्यावेळेस सीमाताई बरोबर येत होतो त्यावेळेस गेटवर ढोल ताशा जोरात चालू होता आणि मी सीमाताईला आणि महेशरावला विनंती केली की या ढोलची लय इतकी छान आहे की आपण जर 5 पावली करत असाल तर मी पण आपल्या बरोबर 5 पावली करतो। परंतु मला वाटतं गर्दीत त्यांनी ऐकलं का नाही मला माहित नाही। पुढच्या वेळेस ती माझ्या विनंतीची नोंद नक्की घेतील अशी माझी खात्री, अशी मी आशा बाळगतो। सीमाताई हिरे यांनी या मतदारसंघात विकासाचा इतका झंझावात केलेला आहे, विकास कामांचा, की म्हणजे मला तर वाटतं का त्यांचं जसं निवडणुकीत त्या महिलांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहे तसा विकास कामांचा उच्चांक कदाचित मला वाटतंय विधानसभेत त्यांचा राहील असं मला वाटतंय। मी नेहमी म्हणतो सीमाताईंना की सीमाताई, तुम्ही जो
मागील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांमध्ये निवडून येण्याचा उच्चांक केलेला आहे, तो उच्चांक 2029 ला मोडण्याचं काम तुम्हीच करणार आहे आणि या मतदार त्याला साक्षीदार आहे, या मतदार ते काम करणार आहे अशी मला खात्री आहे. सीमाताईंच्या वाढदिवसानिमित्त मी सीमाताईंना लाख लाख शुभेच्छा देतो. त्या केकवर जे लिहिलेलं आहे ते त्यांचं नाही, आमचं पूर्ण हो अशी मी आशा परमेश्वराकडे आशा व्यक्त करतो, प्रार्थना करतो. कारण काय असे कर्तव्यदक्ष लोकप्रिय कर्तव्य तत्पर आमदार आज आमदार असताना जर एवढं काम करतात तर पुढे जर मंत्री झाल्यानंतर त्यांच्या हातून किती मोठं काम होईल याची आपण खात्री करू शकता. सीमाताईंच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं, ही पिढी सीमाताईंची कार्यरत आहे. म्हणजे पप्पांनी जे रोपटं लावलं, भारतीय जनसंघाच्या माध्यमातून जे रोपटं लावलं ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हे उमगलेलं आहे आणि तिसरी पिढी काम करते. सीमाताईंच्या तिसऱ्या पिढीने आज हे काम उभं केलेलं आहे. त्यामुळे मी आजच्या या वाढदिवसाच्या दिनी जास्त न बोलता सीमाताईंना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असेच विकास कामं हो, लोकोपयोगी कामं होत राहो अशी. आणि प्रथमतः सीमाताईंचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगलं काम गेल्या 3 टर्मपासून ते या मतदारसंघाच्या विकासाच्या दिशेने करतात आणि परवापासून आम्ही देखील सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होतो आणि प्रत्येक त्यांच्या कार्यामध्ये आम्ही देखील येणाऱ्या काळामध्ये आमचा देखील खालीचा वाटा असेल याची आपल्याला खात्री देतो. एक चांगलं काम त्यांच्या साथीच्या पद्धतीने आपल्या सगळ्यांपर्यंत जे चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आमचा वाटा नक्की देऊ एवढी खात्री आपल्याला देतो. जास्त वेळ आपला कोणाचा घेत नाही आणि त्यांच्या वाढदिवसाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना. शरद भाऊ शिंदे, त्याचबरोबर उषाताई शिंदे आणि सातपूर मंडल या सगळ्यांनी इथे मिसळ पार्टी याचं आयोजन इथे केलेलं आहे. त्याकरता उपस्थित असलेले सर्व सातपूर मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, बरेच लोकप्रतिनिधी सर्व तिथे आहेत. बराच वेळ झालाय, आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक, सर्व माझ्या माता आणि भगिनी, सर्व सन्माननीय मान्यवर, मी सर्वप्रथम आज सगळ्यांना धन्यवाद देते, सगळ्यांचं खूप आभार मानते की आपण सर्वजण आशीर्वाद देण्याकरता आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाला. आपले असेच आशीर्वाद, आपलं सहकार्य, आपलं प्रेम यापुढे देखील असंच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या अशी मी विनंती देखील या निमित्ताने करते आहे. गेल्या 11 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी नेहमी सांगते की मी हा एक परिवार समजले, कुटुंब समजले आणि कुटुंबामध्ये जसं आपल्याला कोणाला काही त्रास होत असेल, कुठे काही समस्या असेल तर आपण सर्वजण धावून जातो, कुणालाही कुठलाही त्रास राहायला नको अशी एक भावना आपल्या मनामध्ये असते. त्याच पद्धतीने या मतदारसंघात सतत काम गेल्या 2 टर्मपासून करत आले आणि 3ऱ्या टर्मला देखील तुम्ही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आशीर्वाद दिला. आमच्या लाडक्या भगिनींनी, आमच्या लाडक्या बहिणी यांनी आशीर्वाद दिला आणि नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जेवढा 14 महिला निवडून आल्या आहेत त्यात 1 नंबरची मतं ही फक्त तुमच्यामुळे मिळालेली आहे, हे मला विसरून चालणार नाही. काम करत असताना नेहमी कमी जास्त होत असतं, कुठे काही काम अजूनही राहिले असेल, कुठे झालेही असतील, परंतु तरी देखील सतत विश्वास हा तुम्ही माझ्यावर टाकलेला आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे, खूप आनंद आहे. माझे सासरे आदरणीय पोपटराव हिरे हे यापूर्वी शिक्षण संस्था, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी यामध्ये पूर्ण झोकून देऊन त्यांनी अनेक वर्ष काम केलं, मोठं बीज रोवलं आणि त्यामुळे खरं तर मी हे काम करू शकते आहे. हे काम करण्यासाठी माझे पती आदरणीय महेशजी हिरे, कन्या रश्मी हिरे, मुलगी ऋचा हिरे आणि राज हिरे हे सर्व आणि त्याचबरोबर संपूर्ण हिरे कुटुंब आणि सर्व कार्यकर्ते पक्षाचे जे ठामपणे
आमच्या पाठीशी असतात, त्या सर्वांच्या सहकार्यामुळे यावेळेस खरं तर निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिजे असेल की खूप मोठ्या चुरशीच्या लढतीत सुद्धा सगळ्यांनी भक्कमपणे साथ दिली आणि निवडून येण्यासाठी मदत झाली. सातपूरमध्ये विशेष करून मी सांगेल की सातपूर हा आपला कामगार वर्ग आहे आणि काम करत असताना बऱ्याच समस्यांना सुद्धा आम्ही सामोरं जात असतो. आमच्या इथे लोकप्रतिनिधी आहेत, माधुरीचे गोलकर आहेत, त्याचबरोबर आमच्या नागरिकही आहेत, सर्वच इथे आहेत. नागपूर आपल्या सातपूरचे सर्व प्रमुख जे मंडळी आहेत ते इथे आहेत. नेहमी जे काय कामं सुटवायची असतील, काही करायची असतील, यांच्या सूचना या नेहमी मला मिळत असतात आणि त्यामुळे खरं तर काम करायला सोपं जातं किंवा काम करण्यासाठी मदत होत असते. राजकारण म्हटलं की नेहमीच आपण बघतो की उन्हाळे पावसाळे किंवा इकडे थोडं वजा बाकी हे सुरू असतं, परंतु तरी देखील ठामपणे काम करण्याची शक्ती मला आई तुळजा भवानी आणि आमचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद यामुळे खरं तर आपण टिकून किंवा सतत सातत्याने काम करत राहतो आहोत. माझे वडील, आई, वडील या सगळ्यांचं. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.